if sum of two unit vector also unit vector, sum of two unit vector is also unit vector, magnitude of their difference and angle between two given unit vector is असं विचारलंय. म्हणजे काय दिलंय? सम म्हणजे रिझल्टंट वर हा प्रॉब्लेम आहे. सम म्हणजे रिझल्टंट फॉर्म्युला, मग रिझल्टंटचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ रिझल्ट आर पी एन क्यू असतोय. मग दोन्ही सुद्धा बघा, वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू इज इक्वल टू रिझल्ट वेक्टर आर, कारण ह्या सगळ्याचं मॅग्निट्यूड काय असणार? 1 दिलंय. त्याच्यावर आपल्याला इझिली अँगल मिळू शकतोय. आणि पहिल्यांदा आपण काय फाइंड करणार? फर्स्ट ऑफ ऑल आपण अँगल बिटवीन टू युनिट वेक्टर्स फाइंड करू शकतो, बिकॉज एव्हरीथिंग इज नोन फॉर्म्युलामधलं. आणि त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स फाइंड करायचं. मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स म्हणजे पहिलं काय बघा, पहिल्यांदा आरचा फॉर्म्युला काय आहे? आर अँगल फाइंड करायचं म्हणून आर स्क्वेअरचा फॉर्म्युला घेतो. आर स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. बरोबर, सगळ्याची व्हॅल्यू 1 आहे. 1 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 प्लस 2 इंटू 1 इंटू 1, कारण सगळ्याची व्हॅल्यू किती आहे? 1. राईट, म्हणजे इथं झालं 1, दिस इज 2 कॉस थीटा. बरोबर. आता हे 4 नाही होत, हे पहिल्यांदा 2 होणार, कॉमन होणार 1 2 कॉमन घ्या, 1 प्लस कॉस थीटा. ओके, मग हे 2 या साईडला डिवाइड होणार 1/2 इज इक्वल 1 कॉस थीटा. लेफ्ट साईडला डिवाइड झालं. आता हाफ मधून लेफ्ट साईडला 1 घेतलं तर मायनस होणार कॉस थीटा, म्हणजे हाफ मायनस 1 इज हाफ, मायनस हाफ इज कॉस थीटा. आणि लक्षात ठेवायचं थीटा इज कॉस इनवर्स ऑफ मायनस हाफ. किती? नाही, मायनस आहे, हाफ नाही, फक्त हाफ म्हणजे 60, त्या डबल करायचं, मग थीटा इज 120. सो 120 इज ऑप्शन. 120 इज ऑप्शन. इज इट क्लिअर? गॉट इट? पुढचा पार्ट लक्ष द्या, लक्ष द्या. आता आपल्याला ह्या दोन वेक्टरचा म्हणजे 120 दोन, डी किंवा बी ऑप्शन. आता आपल्याला याचा मॅग्निट्यूड ऑफ दॅट डिफरन्स फाइंड करायचं आहे. म्हणजे पी मायनस क्यू च मॅग्निट्यूड किती असतंय? आपल्याला फॉर्म्युला झालंय पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 पी क्यू असते, बरोबर की नाही? व्हेरी नाईस. मायनस 2 पी क्यू कॉस थीटा आणि होल स्क्वेअर रूट. बरोबर, मग यात व्हॅल्यू पुट करा. पी स्क्वेअर किती? 1 1 स्क्वेअर 1 1 मायनस 2 इंटू 1 इंटू 1 कॉस थीटा किती आता? मायनस हाफ. कॉस थीटाची व्हॅल्यू किती आहे? मायनस हाफ. मायनस मायनस काय आलं? प्लस, म्हणजे काय आलं? 1 प्लस 1 प्लस 1 2.
हे मायनस मायनस प्लस 2 गेट कॅन्सल ना. दिस 2 गेट कॅन्सल. म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज म्हटलं तर काय होणार, √1 + 1 आणि याचा 1 म्हणजे रूट. अंडरस्टूड घ्या.